सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांची तब्बल 48,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं पूर्णपणे माफ करण्याची निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। शेतकऱ्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे आणि त्याच कोऱ्या पाटीवर आपल्याला महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिता आला पाहिजे, याच एका ध्येयाने आम्ही हा धाडसी निर्णय घेतला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपच्या प्रदेश समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की कर्जमाफी आणि थकीत बिलांच्या मुद्द्यावर मी नेहमीच राज्याच्या आर्थिक शिस्तीबद्दल स्पष्टपणे बोललो आहे। मात्र आमच्या महायुतीतील काही सहकारी मंडळींनी जेव्हा माझ्याशी यावर सविस्तर चर्चा केली तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला। आम्हाला केवळ आणि केवळ राजकारणच करायचे असते तर 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटी आम्ही कर्जमाफीचा विचार केला असता। परंतु आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या आड कधीही राजकारण आणणार नाही। राजकारण आम्ही करूच, ते तर करावंच लागेल, पण बळीराजाच्या जीवावर करणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले।